लोकनेते माजी आमदार माननीय सुरेशबाबू देशमुख यांच्या अमृत महोत्सवाच्या या कार्यक्रमामध्ये त्यांचा सत्कार करण्यासाठी आणि त्यांनी आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले आदरणीय शरद पवार साहेब, त्याचबरोबर माजी खासदार दत्ताजी मेघे साहेब, खासदार अमरजी काळे, हर्षवर्धन देशमुख, राजेंद्रजी शिंगणे, सुभाषजी दोटे, संतोषरावजी कोरपे, अरविंदजी पोरट्टीवार, प्रवीणजी देशमुख, माजी आमदार राजू तिमांडे, सुधीर भाऊ, आमचे तिडके साहेब, रमेश भाऊजी बंग, आमचे बाबूरावजी तिडके, माजी आमदार साहेब, बाकी उपस्थित, आता नाव घेणार नाही, भरपूर सर्व विदर्भातून सर्व एकही जिल्हा सुटला नाही की ज्या जिल्ह्यात नेते या ठिकाणी उपस्थित नाही. सर्व सन्माननीय मंचावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय नेते मंडळी, मोठ्या संख्येने उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, अतिशय आनंदाची गोष्ट आहे की या ठिकाणी सुरेश भाऊ यांना आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी माननीय शरद पवार साहेब, माननीय नितीनजी गडकरी एकत्र या ठिकाणी इथे उपस्थित आहेत. राजकीय आणि सामाजिक कारकीर्द ते सर्वांनी आपल्या भाषणामध्ये उल्लेख केला. आपल्या सर्वांना कल्पना आहे की सुरेश भाऊचे वडील बापूरावजी दादाजींनी ज्या पद्धतीनं अतिशय कठीण काळामध्ये या ठिकाणी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीने शिक्षण मिळालं पाहिजे, त्यासाठी आपल्या शहरामध्ये चांगल्या सोयी उपलब्ध झाल्या पाहिजे, ग्रामीण भागामध्ये सुद्धा शिक्षणाची चांगल्या पद्धतीने सोयी उपलब्ध झाली पाहिजे, या दृष्टीनं जी शैक्षणिक चळवळ या ठिकाणी जी चालू केली आणि त्याच्यामुळे वर्धा जिल्ह्यामध्ये, वर्धा शहरात, वर्ध्याच्या ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात शैक्षणिक संस्था ज्या दाजींनी उभ्या केल्या, त्या संस्था पुढील काळामध्ये सुरेशबाबूंच्या नेतृत्व त्याला लाभल्यानंतर ह्या संस्था अजून कशा पद्धतीनं प्रभावीपणे शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये काम करतील यासाठी माननीय सुरेशभाऊंनी या ठिकाणी काम केलं. एक सर्वांनी सांगितलं अतिशय संयमी शांत स्वभावाचे सुरेशभाऊ आहेत आणि शिक्षण क्षेत्राबरोबर सामाजिक क्षेत्रामध्ये, राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांचा जो काम या संपूर्ण वर्धा जिल्ह्यामध्ये याची सुद्धा आपल्याला कल्पना आहे. एकदा आमदारसुद्धा म्हणून त्यांनी वर्धा मतदारसंघाचं नेतृत्व केलं आणि 5 वर्ष आमच्याबरोबर वर्ध्याचे आमदार म्हणून ते काम करत असताना ज्या पद्धतीनं ज्या लोकांनी त्यांच्यावर विश्वास टाकला आणि आमदार केलं, त्या मतदारसंघाचे प्रश्न सुटले पाहिजे यासाठी ज्या पोटतिडकीने विधानसभेमध्ये आपली भूमिका सुरेशभाऊ मांडत होते, हे सुद्धा आम्ही अतिशय जवळून पाहिलेलं आहे. सुरेशभाऊ आमचे जुने सहकारी आहे. अनेकदा आम्ही अनेक वर्षापासून आम्ही एकत्र काम करतो. इथे अमर काळेंनी सांगितलं ती खरी गोष्ट आहे की जेव्हा वर्धा मतदारसंघासाठी उमेदवार त्या निमित्तानं पाहण्याची वेळ आली आणि अमर काळेला जेव्हा उमेदवारी मिळाली तर खऱ्या अर्थानं सर्व काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, बाकी मित्रपक्ष या सर्वांनी अतिशय चांगलं सहकार्य त्यावेळेस केलं. पण त्यामध्ये एक अनुभवी राजकारणी म्हणून सुरेश बाबू आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी सुद्धा अतिशय चांगलं सहकार्य त्या निमित्तानं केलं. बाकी आमचे काँग्रेसचे सुद्धा सहकारी जे आमदार आहेत त्यांनीसुद्धा अतिशय चांगलं सहकार्य केलं. शिवसेनेने सुद्धा चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं. त्यामुळे या सर्वांच्या सहकार्यामुळेच या ठिकाणी खासदार म्हणून अमर काळे या ठिकाणी निवडून आलेत आणि आज या ठिकाणी पवार साहेब, मला आधी आठवतं जेव्हा फॉर्म भरायचा होता अमर काळेंचा त्यावेळेस 142, 143 डिग्री टेम्परेचर असताना सुद्धा पवार साहेब स्वतः वर्ध्याला आलेत आणि वर्ध्याला येऊन रॅलीमध्ये जवळजवळ 2-2.5 तास त्यानिमित्तानं या इतक्या उन्हामध्ये त्यांनी 2-2.5 तास त्या रॅलीमध्ये फिरलेत आणि कलेक्टर ऑफिसमध्ये जाऊन त्यांनी अमर काळे यांचा फॉर्म भरला महाविकास आघाडीच्या माध्यमातून आणि त्याच्यामुळे जे वातावरण संपूर्ण मतदारसंघाचं जे बदललं की या वयातसुद्धा इतक्या प्रकारचं तापमान असताना सुद्धा पवार साहेब या ठिकाणी इतके 3-3 तास रॅलीमध्ये फिरतात
त्याच्यामुळे जे वातावरण त्या निमित्तानं जे बदललं त्याच्यामुळे अमर काळे यांना निवडून येण्यासाठी फार मोठी मदत त्या निमित्तानं झाली आणि त्याच्यामुळे ते खासदार होऊ शकले, ही सुद्धा वस्तुस्थिती या ठिकाणी इथे आहे. आणि त्याचबरोबर सहकार चळवळीच्या बाबतीत सुद्धा आपल्या सर्वांना कल्पना आहे की सहकार चळवळीमध्ये सुद्धा त्यांचं काम अतिशय मोलाचं आहे. अशा या आपल्या सुरेश भाऊंचा या ठिकाणी सत्कार होत आहे, अतिशय आनंदाची गोष्ट आहे. या ठिकाणी इथे सर्व जिल्ह्यातील सर्व आमदार, मंत्री, सहकार क्षेत्राचे सर्व इथे उपस्थित आहेत. या सर्वांच्या बरोबर यांच्या वडिलांच्या बरोबर साहेबांनी काम केलं आहे. इतके इथे जेवढे दिसतात त्यांच्या वडिलांच्या बरोबर साहेबांनी काम केलं आहे. जी शेतकरी दिंडी, कापसाच्या भावासाठी जी शेतकरी दिंडी त्यावेळेस काढली होती, त्यावेळेस सगळे हे लोक, हे सर्व सिनियर मंडळी त्यावेळेस साहेबांच्या खांद्याला खांदा लावून त्या निमित्तानं कापसाला कशा पद्धतीनं त्यावेळेस भाव मिळेल त्या पद्धतीनं सहकारी दिंडीमध्ये आणि त्यांच्या पवारसाहेबांच्या कामामध्ये त्यांनी सहभाग केलेला आहे. आणि ज्या पद्धतीनं पवारसाहेबांनीसुद्धा त्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्या सर्वांना अतिशय मुलाचं सहकार्य त्यांच्या जिल्ह्याच्या विकासासाठी, त्यांच्या मतदारसंघाच्या विकासासाठी केलं, याचीसुद्धा आपल्या सर्वांना कल्पना आहे. त्याच्यामुळे आजच्या प्रसंगी या शिक्षण संस्थेमध्ये हा कार्यक्रम होत आहे. आणि शिक्षण संस्थेमध्ये कार्यक्रम होत असताना सध्याची जी शैक्षणिक जी आहे आपण शिक्षण संस्था आपण पाहतो की देशाच्या स्तरावर जेवढ्या काही शिक्षण संस्था आहेत आणि या देशाच्या स्तरावर काम करणाऱ्या जेवढ्या काही शिक्षण संस्था आहेत त्या शिक्षण संस्थेचं मूल्यमापन एक राष्ट्रीय संस्था आहे NIRF. ही NIRF ही विविध शिक्षण संस्थेची क्रमवारी ठरवती. कोणती शिक्षण संस्था देशामध्ये अतिशय चांगली आहे, 100 कॉलेजेस, 100ची अशी क्रमवारी असते. आणि या 100मध्ये कोणत्या राज्याचे कॉलेजेस त्यामध्ये त्या क्रमवारीमध्ये येतात, ही NIRF ही संस्था जी ठरवते. आणि त्या संस्थेने जो सर्वे आता नुकताच केला, त्या सर्वेनुसार आपल्या भारतामध्ये आणि त्यामध्ये खास करून महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक क्षेत्राची मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे, असा त्यांनी NIRF संस्थेने आपल्या सर्वेक्षणामध्ये उल्लेख केलेला आहे. आणि उल्लेख करताना त्यांनी आपल्या त्या सर्वेमध्ये सांगितलं आहे की आज देशातील सर्वात जुनं विद्यापीठ असेल तर ते मुंबई विद्यापीठ. देशातील सर्वात जुनं विद्यापीठ मुंबई विद्यापीठ. त्या मुंबई विद्यापीठाचा 100 ज्या नामवंत संस्था आहे देशामध्ये, त्या 100 नामवंत संस्थांमध्ये आज मुंबई विद्यापीठाचं नाव नाही. काही वर्षापूर्वी पुण्यातील सावित्रीबाई फुले जे आहे ते संस्था जवळजवळ पहिल्या 10च्या आतमध्ये होती, पण तीच संस्था आता 37व्या नंबरवर गेलेली आहे. त्याचबरोबर पहिल्या 100 विद्यापीठामध्ये 9 कॉलेजेस काही मागच्या सर्वेमध्ये पुढे होते. त्या 9 कॉलेज जे आहेत, 9 संस्था जे आहेत, त्या 9 संस्था ह्या सर्व पुणे आणि मुंबईच्या भागातील आहे. पुण्यातलं फर्ग्युसन कॉलेज जे अतिशय नामवंत कॉलेज होतं, फार मोठा इतिहास फर्ग्युसन कॉलेजला आहे, ती संस्था आज त्यानिमित्तानं 45व्या क्रमांकावर आहे. या महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं अभियांत्रिकी शिक्षणाची जी पायंडा ज्या पद्धतीनं आदरणीय दादांनी मुख्यमंत्री म्हणून घातला आणि अभियांत्रिकी कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेज त्या निमित्तानं चालू केले. आणि त्याचं महाराष्ट्र हे पहिलं राज्य असेल बहुतेक की त्यामध्ये प्रायव्हेट इंजिनिअरिंग कॉलेज त्या निमित्तानं चालू व्हावे या दृष्टीनं दादांनी त्यामध्ये पुढाकार घेतला. आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या बाबतीत आपलं काम त्या निमित्तानं चालू होतं इंजिनिअरिंग कॉलेजच्या बाबतीत. पण आता 100 इंजिनिअरिंग कॉलेज, 100च्या यादीमध्ये आपल्या महाराष्ट्रातील फक्त 5 इंजिनिअरिंग कॉलेजेस आहे. अशा पद्धतीनं हा जो सर्वे केलेला आहे, त्याच्यामध्ये सरकार कोणतेही असो, त्याच्यामध्ये या सरकारचा प्रश्न नाही, पण यामध्ये ज्या पद्धतीनं या संस्थेने सर्वे केला आहे त्यामध्ये मोठ्या प्रमाणात शिक्षण संस्थेच्या बाबतीत, शैक्षणिक क्षेत्राच्या बाबतीत ज्या संस्था नामवंत आहेत त्यामध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे, अशा पद्धतीचा या सर्वेचा याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे. एवढंच आजचा या ठिकाणी या शैक्षणिक परिसरामध्ये हा कार्यक्रम असल्यामुळे मी आता या ठिकाणी उल्लेख केला. पण या ठिकाणी अतिशय चांगला कार्यक्रम या ठिकाणी सुरेश बाबू यांचा अभिसंचिंतनाचा या ठिकाणी आयोजित केला. त्याबद्दल आपल्या सर्व सहकाऱ्यांचं मी इथे मनपूर्वक इथे आभार मानतो. आणि अशाच पद्धतीनं सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये सुरेश बाबूंनी आपलं काम चालू ठेवावं. सर्व आपल्या वर्ध्यातील जनता त्यांच्या पाठीशी आहे. त्याच पद्धतीनं त्यांचा त्याच पद्धतीने त्यांची चांगल्या पद्धतीनं आपल्याला मदत पुढील काळातसुद्धा आपल्या सामाजिक कामात, शैक्षणिक कामात, राजकीय कामात आपल्याला होत राहील. आणि त्याबद्दल
या ठिकाणी मी सुरेश बाबूंना माझ्यातर्फे शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवितो. धन्यवाद. धन्यवाद अनिलजी देशमुख साहेब. अगदी काही क्षणामध्ये सन्माननीय नामदार नितीनजी गडकरी साहेबांचं या ठिकाणी आगमन होतं.